तर नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाते। मोठ्या बंदोबस्तात परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सील केलेल्या पेट्यांमधून केंद्रांवर रवाना झाल्यात। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। आज नीटचा पेपर होणार आहे आणि नीट पेपर फुटी प्रकरणानंतर आपण जर बघितलं तर प्रत्येक परीक्षा केंद्रावर जे क्वेश्चन पेपर आहे ते जाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा जी आहे ती आपल्याला तैनात असल्याचं पाहायला मिळते। आपण बघतो या ठिकाणाहून आत्ताच नीटचे जे पेपर आहेत ते वेगवेगळ्या केंद्रांवर त्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्यासाठी अशी विशेष अशी सुरक्षा आणि खबरदारी ही घेतली जाते। मोठा पोलीस फौजफाटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर या पूर्णतः बॉक्समध्ये सील केलेले आणि त्याला QR आणि त्यासोबत काही सिरियल नंबर देखील आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही विशेष खबरदारी खरं तर घेण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या तपास यंत्रणा आहे त्या सगळ्या तपास यंत्रणा एकत्रित ही सगळी मोहीम जी आहे ते राबवताना पाहायला मिळत आहे। खरं तर एकूण बघतो आपण 11 वाजेपासून जे आहे ते ज्या नीट परीक्षा केंद्र आहे त्या ठिकाणी जमावबंदीचे आदेश देखील असणार आहे आणि एकूण आपण या ठिकाणी बघतोय वेगवेगळ्या वाहनांमधून ज्या केंद्रांचे नीट परीक्षेचे जे या ठिकाणी सगळे सील केलेले हे क्वेश्चन पेपर आहेत ते या ठिकाणाहून रवाना होत आहे। तर या ठिकाणी या गाड्या रवाना झाल्यानंतर विशेष जे नोडल अधिकारी त्या ठिकाणी तहसील अधिकारी आहेत ते अधिकारी या ठिकाणाहून आपल्याला रवाना होताना पाहायला मिळत आहे। अशा पद्धतीनं या सगळ्या वाहनांच्या ज्या रांगा आहेत ते याच वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर जे अधिकारी खरं तर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या सगळ्या नाशिकमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या परीक्षा केंद्रांवर ज्या परीक्षा होणार आहेत त्या ठिकाणी सगळे जे अधिकारी आहेत त्या अधिकारी या ठिकाणी आपल्याला खरं तर एकूणच पाहायला मिळते। त्यामुळे या प्रत्येक पेपर सोबत या ठिकाणी आपण बघतोय जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे तेच सगळे अधिकारी या ठिकाणी स्वतः या पेपर सोबत त्या ठिकाणी परीक्षा केंद्रांपर्यंत असणार आहेत। कॅमेरामन किरण कर्रेचा शुभम बोडके, ABP माझा, नाशिक।